मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण ना वटाण्याचे पॅटीस बनवतोय। हे बघा, हिरवा वटाणा घेतला आपण, शेंग घेतला आणि साहित्य बघा, या 4 मिरच्या घेतल्यात, 5 मिरच्या आहेत बघा, मुठभर कोथिंबीर आहे आणि 2 इंच आळा आहे, 2-3 इंच आळा आहे आणि 2 वाट्या मी वटाणा घेतला। याच वाटीने तिथे 2 वाट्या घेतल्या बघा। जाडसर भरट करून आणते आता मी, स्वच्छ धुवून। आता हे वाटाणे स्वच्छ धुवून याची भरड करून आणते मिक्सर मध्ये जरासं वाटून। थंडीचा महिना चालू झालाय, भरपूर भाज्या आता बाजारात अवेलेबल आहे, तर मग आपण वटाणा आता हळूहळू त्याचा भाव कमी होतोय, तर आम्ही विचार केला आपण आता वटाणे आणलेच आहेत तर त्याचा काहीतरी नवीन प्रकार बनवूया। घरात आणायचे ब्रेड पण होता, तर आम्ही एक प्रकार इन्व्हेंट केलाय। आज तुमच्यासाठी तो आम्ही सादर करणार आहे। ब्रेड पॅटीस जसे असतात तसे आम्ही मटरचे पॅटीस बनवणार आहे। तर त्यासाठी लागणार आपण साहित्य तर बघितलेलंच आहे, चला कृतीकडे वळूया। आपण आता वटाण्याची भरड करून आणली। आता आपण कोथिंबीर, आळं आणि मिरची हे वाटून घेऊया आणि ठेचा बनवूया। सगळ्यांची भरड पातळ मिश्रण नाही, जाड भरड पाहिजे आपल्याला। हे बघा, आपण ना आता धणे घेतलेत 2 टीस्पून, 1 टीस्पून बडीशेप घेतले आणि 1 टीस्पून आपण काळी मिरी घेतले। हे आपण थोडे जाडसर भरट करून घेणार, वाटून घेणार। हे आलं, मिरची, कोथिंबीर हे आपण वाटून घेतलंय। सुरुवातीला आम्ही दाखवलेलं आलं, मिरची, कोथिंबीरचं पेस्ट बनवलं, पेस्ट करून आणले, म्हणजे ठेचा आहे, जाडसर वाटलंय। धणे, बडीशेप आणि काळी मिरीचा हा मसाला आहे, पूड आहे जी आपण मगाशी वाटून घेतली। ही हळद आहे, पाव चमचा मी हळद घेतले। हा चाट मसाला आहे, हा अर्धा चमचा मी चाट मसाला घेतलाय आणि पाव चमचा मी हिंग घेतलाय। आपण इथे 2 टेबलस्पून ऑइल घेतलंय। आपण 2 टेबलस्पून ऑइल गरम करून घेतलं। पाव चमचा आपण जिरं टाकतोय। आपण याच भांड्यामध्ये ना पहिले दणे थोडे भाजून घेतले, वाटत नव्हते म्हणून भाजून थोडेसे मग भरडून घेतले। आपण पहिले पाव चमचा जिरं टाकून घेतलं। आता जिरं आपलं तडतडलंय थोडं, त्याच्यामध्ये आपण पेस्ट बनवलेली, जो ठेचा बनवलाय तो टाकला। आता आपण जे हे बनवलंय ठेचा, कसला वटाण्याचा ठेचा, तो टाकूया। म्हणजे वटाणे आपण जाडसर भरड केले। पाणी आपल्याला सुकवायचं आहे, पाणी जरा पण नाही ठेवायचं। पुढे तुम्हाला एक टीप पण देणार आहे आम्ही। ही वटाण्याची भरड जी आहे ना, ती आपण 5 मिनिटं झाकण देऊन ठेवले सुकायसाठी। जरा पाणी वाटत होतं, पाणी आपण टाकलेलं नाहीये, पण वळतं ते तसं वाटताना, बारीक वगैरे वटाणा असतो तर त्याचं पाणी होतं। तर आता सुकवलंय आपण, आता त्याच्यामध्ये मसाले टाकूया। आता आपण जे मसाले ताटात काढलेले ते टाकले, मीठ टाकूया, म्हणजे धणे पावडर, धणे, बडीशेप, धणे आणि काळी मिरी, हळद, हिंग
आणि आता मीठ टाकतो. मीठ टाकतो. मीठ सांभाळूनच टाकायचं, झाकून परत टाकता येतं. तर झाकण देऊन परत थोडं वाफ घेऊया. आता झाकून जरा वाफ घेऊया परत. तर आपण ना याच्यामध्ये थोडासा ना मसाला आहे, मॅजिक मसाला टाकतो आपण याच्यामध्ये, म्हणजे मॅगीचा मसाला असतो ना, हा तो टाकतोय. लहान मुलांना साठी आपण मेन बनवतो ना, तर त्यांना आवडतं असं खायला. ते 1 टीस्पून आपण हा मसाला टाकला. आता आपलं हे बंद करून घेऊया, आपण थंड करूया हे मिश्रण. तर मी पॅटीस साठी ब्रेडची अशी त्रिकोणी कटिंग करून घेतली आणि थंड झालेली स्टफिंग आतमध्ये फिल केली. वरून दुसरी स्लाइस लावून प्रेस करून घेतली. अशा प्रकारे आपण सर्व स्लाइस लावून घेऊया. आता इथे माझे 7-8 स्लाइस लावून झालेले आहेत. आता मी चण्याच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेते. तर इथे मी 1 मोठी वाटी चण्याचं पीठ घेतलं. पिठात मी अर्धा टीस्पून मीठ टाकून घेतलं. आपण अर्धा चमचा हळद टाकली. थोडासा हिंग टाकतो आपण. तर आपण हे पॅटीस कुरकुरीत होण्यासाठी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलंय. 2 टेबलस्पून घेतले तांदळाचं पीठ आपण. त्याच्यात जरा कुरकुरीतपणा येईल. आता आपण छान मिसळून घेऊया, सर्व मिक्स करूया पीठ. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मिक्स करून घेऊया. अगदी चिमूटभर आपण खायचा सोडा टाकलाय. तर आपण जो हे बनवलेलं ना, त्याला थोडंसं मी चण्याचं पीठ असं लावून घेतलं आणि दाबून घेतलं. आता ह्याच्यात डीप करून या मिश्रणात आपण हे फ्राय करणार आहोत. आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण पॅटीस फ्राय करून घेऊया. दुसरा पॅटीस टाकून आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे मटारचे पॅटीस तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि माझी कशी झालेली ते सुद्धा कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.